साप्ताहिक समाजनिष्ठामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। ओंकारेश्वर येथील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त प्रचंड भाविकांची मांदियाळी इथं होत आहे। आपण बघू शकतो महादेवांचा शृंगार या ठिकाणी केलेला आहे। आपल्यासोबत समाजनिष्ठाशी बातचीत करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष रामदादा मोहिते हे आहेत। दादा, काय सांगाल याबद्दल? ओंकारेश्वर स्मशानभूमी आणि ओंकारेश्वर मंदिर संस्थान एकूण 7.5 एकराचा हा एरिया आहे, मोठा एरिया आहे। आणि पूर्वी या ठिकाणी एक छोटं मंदिर होतं, ज्या मंदिरामध्ये 1-2च लोक दर्शन घेऊ शकत होते किंवा पूजा करू शकत होते। मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर आणि इथली सर्व व्यवस्था बघितल्यानंतर स्थानिक आमदार माननीय आकाशदादा फुंडकर या ठिकाणी यांनी हा मोठा बगीचा गार्डनचं काम दिलेलं आहे। त्याच्यानंतर एक स्मशानभूमीमध्ये शेड दिलेलं आहे। तसेच मंदिरासमोरचं जे सभागृह आहे ते सभागृह सुद्धा आमदार कोट्यातून आमदारांनी दिलेलं आहे। दर रोज या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता आरती होते। शेकडो भाविक हजर असतात। दर सोमवारी प्रसादाचे वाटप आणि आरतीचा एक मोठा भव्य कार्यक्रम होतो। आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी मंदिराचे भाविकांची गर्दी वाढत चाललेली आहे आणि भाविकांचा या ठिकाणी प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि या ठिकाणी दर्शनाकरता गर्दी वाढलेली आहे। दिवसेंदिवस धार्मिक भावना लोकांची वाढलेली आहे। माता भगिनी या ठिकाणी रोज 1 लोटा पाणी 1 लोटा जल या हिशोबाने जे धार्मिक भावना आहे त्या भावनेमध्ये इथं भाविक येतात आणि मंदिराला संस्थानला इथली व्यवस्था पाहून बरीचशी लोकांकडून स्वखुशीने देणगी वगैरे दिलेली गेलेली आहे। आज महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी सकाळी अभिषेक झाला। अभिषेकाला 5 जोडपे या ठिकाणी हजर होते, 5 ब्राह्मण हजर होते आणि यथावस्थ धार्मिक विधीप्रमाणे पूजा होऊन महाशिवरात्रीच्या पर्वाला सुरुवात झाली। या ठिकाणचं जे व्यवस्थापक मंडळ आहे या व्यवस्थापक मंडळाने नियोजन पद्धतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, जेणेकरून भाविकांची काही अडचण यायला नको, सर्वांना व्यवस्थित दर्शन व्हायला नको। आज या ठिकाणी महादेवाचा जो शृंगार केलेला आहे तो शृंगार श्री भिल्लारे यांनी केलेला आहे। उज्जैनच्या धर्तीवर सकाळी वेगळा आणि आता संध्याकाळी नारी नटेश्वर असा या ठिकाणी शृंगार झालेला आहे। इथं गेल्या वर्षी 2 वर्षा अगोदर आपण शृंगार करतोय। आता धीरे धीरे जसे भावक भक्त वाढत आहे त्याप्रमाणे आपण शृंगार बी करत आहे। सकाळी शृंगार महाकालेश्वरांचा केला, संध्याकाळी आपण अर्धनारी शृंगार केला। असंच वर्षानुवर्ष आपण शृंगार करत राहू आणि अशीच भाविक भक्तांची श्रद्धा भक्ती वाढते। समाजनिष्ठेच्या माध्यमातून आपण श्री ओंकारेश्वर यांचं दर्शन घेऊ शकतो। साप्ताहिक समाजनिष्ठासाठी मोनाली वानखडे, खामगाव।